अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ चांदोरकर यांच्या पुढाकारातून हातपंपाची उभारणी करण्यात आली। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले। अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळेला ग्रामपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ चांदोरकर यांच्या पुढाकारातून हातपंपाची भेट देण्यात आली। विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले। खारपान पट्ट्यातील केळीवेळी गावात वारंवार पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यावर बोरवेलवरील मोटार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। ही बाब लक्षात घेऊन राजूभाऊ चांदोरकर यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला। या पाठपुराव्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रसाद मेलगे यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक निलेश इंगळे आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक पूजा साफकर यांनी शाळा परिसराचे भूजल सर्वेक्षण करून योग्य ठिकाणी हातपंप बसविण्याची प्रक्रिया पूर्ण केली। शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मोटारद्वारे पाणी पुरवठा बंद पडतो। अशा परिस्थितीत हा हातपंप विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी, सुरक्षित आणि उपयुक्त पर्याय ठरणार आहे। या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते तुषार हिवरे, केळीवेळी ग्राम मंडळाचे अध्यक्ष किशोर बुले आणि उपाध्यक्ष बाबूलाल नळे यांनीही मोलाचे सहकार्य केले। उद्घाटन कार्यक्रमाला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रसाद मेलगे, बाळाभाऊ अंबालकर, रामेश्वर अपतुरकर, भुजंगराव गावंडे, रामदास आपतुरकर, मुख्याध्यापक यादव वाघ, थोरात मॅडम, छाया भाऊराव चराटे, नर्मदा प्रशांत पाटील तसेच ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत राजूभाऊ चांदोरकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे अभिवादन केले। विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजेचा विचार करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। हा जो खारे पट्टा पाणी आहे ना, आमच्या इकडला अकोट तालुक्यामध्ये पूर्ण एरियामध्ये सर्व खारं पाणी आहे। त्याच्यामुळे इथं फार पाणी टंचाईची समस्या दरवर्षी जाणवते। विशेष म्हणजे या शाळेमध्ये पहिले मुलाला पाणी नव्हतं, काही नव्हतं। दुसरून बाजूला ते एक ग्राउंडवर हापशी आहे, तिथून पाणी घ्यायचे होते। त्यांच्या आता नळाची आणि पाण्याची टाकीची व्यवस्था करून दिली, पण त्यांचं असं म्हणणं होतं बा शाळेत जर बोर दिला आम्हाला तर आमचं चांगली सोय होऊन जाईल, मुलाला बाहेर जायची व्यवस्था होऊन जायचं काही काम पडणार नाही, मुलं इथंच शिकतील, इथंच जेवण वगैरे केल्यानंतर इथंच पाण्याची त्यांची व्यवस्था होऊन जाईल। म्हणून आपण त्याचे सातत्याने प्रयत्न करून आपण ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयात वारंवार जाऊन त्यांची भेटी घेऊन सर्व पाठपुरावा करून आपण त्यांना बोर मंजूर करून त्यांना हातपंप मंजूर करून हातपंप आज नवीन बसून दिला। आज त्यांच्या उद्घाटन पण आपण केलेलं आहे, त्यामुळे त्यांची पाण्याची समस्या दूर झालेली आहे। आता भविष्यात आता काही पंचायत होणार नाही आणि झाड झुडपं लावले त्यांना बी पाणी मिळून जाईल, त्यासाठी आपण हे त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे। आमच्या शाळेमध्ये पाण्याची परिस्थिती ही अतिशय बिकट होती। मुलांना एक बॉटल पाणी आणण्यासाठी सुद्धा घरी जावं लागायचं, आणि परंतु ह्या हातपंपामुळे कसं मुलांना इतकी सुविधा झालेली आहे की मुलं म्हणजे खूप आनंदी आहेत। अगदी आमची शाळा आनंदून गेलेली आहे। आणि यामध्ये सर्वात मोठा जो वाटा आहे आदरणीय राजूभाऊ चांदोरकर यांचा आहे। यापूर्वी त्यांनी आम्हाला नळासाठी सुद्धा म्हणजे मदत केलेली आहे, परंतु हातपंप हा असा झालेला आहे की त्याला कुठली इलेक्ट्रिकची सुविधा नाही, कारण लोड शेडिंग आहे। त्या लोड शेडिंगमुळे काय होते, पाणी उपलब्ध होत नाही, परंतु हातपंपामुळे काय झालेलं आहे, सहजपणे पाणी मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा घेता येतं। त्याचबरोबर ह्या हातपंपासाठी आदरणीय प्रसाद मेलगे साहेब, त्याचबरोबर निलेश इंगळे साहेब आणि पूजाताई सपकर यांचे सुद्धा फार महत्वाचा वाटा आहे। त्याचबरोबर आमच्या ग्राम मंडळ अध्यक्ष किशोरभाऊ बुले, त्याचबरोबर पुरुषोत्तम भाऊ नळे यांचा सुद्धा फार महत्वाचा वाटा आहे। आज या सर्वांच्या प्रेरणेतून आम्हाला हातपंप हा मिळालेला